माणसांच्यात ती ऊर्जा शिवाजी महाराज निर्माण केली की हे केलं पाहिजे, ती जाणीव उत्पन्न केली. तेच काम आपल्याला करायचं आहे. आपल्याला जे कळलंय ते हिंदूंना जागरूक करून ती जाणीव करून दिली ना, तर भविष्य प्रचंड शिवाजी महाराजांना जे अपेक्षित ते काम ह्या देशात होईल. फक्त हिंदूंना ती जाणीव किंवा तू सिंह आहे ती जाणीवच नाही. शेळ्या मेंढ्यासारखं चाललंय काम. हिंदूंना एक लक्ष देत नाही की फक्त आपला बळी कधी द्यायचा ही तयारी चालू आहे. पण हिंदूंना एक लक्षात येत नाही की आपण बळी घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांची वृत्ती, संभाजी महाराजांची वृत्ती घेऊन देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात हिंदूंच्या रक्षणासाठी जाण्याची इच्छा उत्पन्न करणारा समाज निर्माण केला पाहिजे आपण. आणि ते करण्यासाठी हे काम आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज हाच आदर्श देशाला, धर्माला टिकवू शकेल. त्या आदर्शावर चालणाऱ्या पिढ्या निर्माण करूया. एवढंच ह्या दिवशी स्वतः संकल्प करा की मी माझ्याकडून काय चुकतंय त्याचा विचार केला पाहिजे. ती चूक दुरुस्त करून आपण राहिलेल्या आयुष्यात काम केलं पाहिजे. कुणाला किती आयुष्य आहे माहिती नाही. शिवाजी महाराजांच्या अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात जे निर्माण केलं ते जगाच्या इतिहासात कुणी निर्माण केलेलं नाही. कुठलाही राजा मेल्यानंतर राज्य संपलंय काही पिढ्यानंतर. शिवाजी महाराज एकमेव असं चरित्र आहे की शिवाजी महाराजांच्या पश्चात हे राज्य वाढलंय. ना राजा ना राज्य राजधानी काही नव्हतं. संभाजी महाराज गेले, रायगड सुद्धा आपल्या ताब्यात नव्हता. मग तरी सुद्धा ही प्रेरणा कुठली? अटके पार भगव्या झेंड्याची सत्ता नेली. कोण होतं सांगायला? शिवाजी महाराज नव्हते, संभाजी महाराज नव्हते. पण त्यांचा जे काही संकल्प होता तो ज्यांना ज्यांना कळला ती सगळी एकवटली. त्या भावना बाजीराव पेशव्यांचं आणि शिवाजी महाराजांचं कधी समोर समोर येणार का? कारण ती एक पिढी वेगळी आहे, ही पिढी वेगळी आहे. पण बाजीराव पेशवे प्रचंड शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन प्रचंड ताकदीनिशी उठले. अटके पार भगवा झेंडा नेण्याची ताकद हिंदूंच्यात ही त्यांनी जाणीव करून दिली हिंदूंना. अटके पार आपण घेऊन दुर्दैव आहे ती विसरलोय. ते परत हिंदू समाजाला जाणीव करून देऊ. आणि लय नाही पण किमान कराड तालुका त्या ताकदीने उभा करू. सातारा जिल्हा, महाराष्ट्र असं टप्प्याटप्प्याने जाऊ. पण जगाला नको, शिस्त लावा स्वतःला. आधी आपल्याला शिस्त लावू. आणि तेच चालताना, उठताना, बसताना तुम्ही विचार करा की यार खरंच आपलं काही चुकतंय का? त्या चुका दुरुस्त करू आणि प्रचंड ताकदीनं उभा राहू. प्रत्येक हिंदूंच्या कार्यक्रमात सगळ्यांनी असं ताकदीने यायला पाहिजे. हिंदू सारा एक, जातीभीत पातीला काही थारा न देता आपण एकत्र यायला पाहिजे. भगव्या झेंड्याच्या रूपाने शिवाजी महाराज आहेत, पालखी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, त्यांना साक्ष ठेवून आपण संकल्प करूया की इथून पुढे तरी आपण हे देशा देवाधर्माच्या कामात सक्रिय राहिलो पाहिजे. हाक मारलं म्हणजे एका व्यक्तीला नाही, भगव्या झेंड्याला ज्या दिवस गरज आहे भगव्या झेंड्यानं हाक मारली की आपण एकत्र यावं. संकल्प करू आणि निघू. पुण्यश्लोक छत्रपती